गुणवत्ता वाईट ते अतिवाईट श्रेणीमध्ये आता पोहोचली आहे। मरीन ड्राईव्ह परिसरामधील AQI 172 वर पोहोचलाय। न्यायालयाकडून महापालिकेला उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढलेलं आहे। न्यायालयाकडून महापालिकेला उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि मुंबईच्या हवेची गुणवत्ता ही वाईट ते अतिवाईट श्रेणीमध्ये पोहोचलेली आहे। मुंबईतील प्रदूषणाची टक्केवारी वाढत जात असताना मुंबईतील हवा ही वाईट ते अतिवाईट या श्रेणीमध्ये मोजण्यात आलेली आहे। आपण सध्या आहोत मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आणि याच परिसरातून आपण चित्र पाहिलं तर मुंबईवरती सर्वत्र धुकं पसरल्याचं चित्र पाहायला मिळतं। परंतु हे धुकं नसून ही प्रदूषणाची मात्रता आहे। गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील हवामान आणि त्यातील प्रदूषणाची टक्केवारी ही वाढत चाललेली आहे। सध्या मुंबईतील AQI आहे तो 172 एवढा मरीन ड्राईव्ह परिसरातील मोजण्यात आलेला आहे। वाढत्या प्रदूषणावरती नियंत्रण आणण्यासंदर्भात महानगरपालिका असेल किंवा इतर यंत्रणा असतील त्यांना उपाययोजना करण्याचा सध्या आदेश आहे ते देण्यात आलेले आहेत। परंतु मुंबईतील हवा ही अतिवाईट ते वाईट या श्रेणीमध्ये सध्या मोजण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये वृक्षतोड असं देशपांडेंनी म्हटलेलं आहे। नाशिकमध्ये आमची सत्ता असताना सुंदर गार्डन बनवलं होतं असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय। नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीवरून संदीप देशपांडेंनी या शब्दात टीका केली आहे। आमचा पक्ष जेव्हा सत्तेत होता नाशिकमध्ये त्यावेळेला अतिशय सुंदर असं जंगलात तिथे जे जंगल आहे जी वन खात्याची जमीन आहे त्याचा वापर करून तिकडे एकही झाड न तोडता इतकं सुंदर बॉटॅनिकल गार्डन आम्ही बनवलं, संवर्धन केलं त्या वनजमिनीचं आणि तिथे भाजपला दत्तक घेतो म्हणून सांगणारे मुख्यमंत्री आज एवढी झाडं मोठ्या प्रमाणात कत्तल करतायत। याच्यातच प्रत्येकाची नियत काय आहे ते कळतं। नवनीत राणांचा पराभव झाल्यानं जिल्ह्याचे काय हाल झाले सर्वांना माहीत आहे असं रवी राणांनी म्हटलेलं आहे। आताच्या खासदाराकडून विकासाचा पत्ता नाही। रवी राणांनी नाव न घेता खासदार बळवंत वानखेडेंवर टीका केली आहे। जातीपातीच्या राजकारणामुळे नवनीत राणांचा पराभव झाल्याची टीका रवी राणांनी केली आहे। नवनीत राणा खासदार पडल्यामुळे या जिल्ह्याचे काय हाल झाले हे बजरंगबलीच्या साक्षीने तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। काय झाले माहित आहे ना? आता पता नाही आहे खासदाराचा, विकासाचा पता नाही आहे, कामाचा पता नाही आहे, पण तरी एक काम करणारी बाई तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जी भांडत होती, लढत होती, महिलांचा आवाज बनून या जिल्ह्याचा आवाज बनून काम करत होती, ते फक्त जातीपातीच्या राजकारणामध्ये पडली। तर रवी राणा यांनी टीका केली आहे की जातीपातीच्या राजकारणामुळे नवनीत राणांचा पराभव झाला असं रवी राणांनी म्हटलेलं आहे। मुंबई महापालिकेच्या ताफ्यामध्ये हायटेक 30 मिनी कॉम्पॅक्टर दाखल झालेले आहेत। कचरा वाहन क्षमता याच्यामुळे दुप्पट वेगानं आता होणार आहे। इंधनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे। मुंबई महापालिकेच्या ताफ्यामध्ये हायटेक 30 मिनी कॉम्पॅक्टर आता दाखल झालेले आहेत। ही कॉम्पॅक्टर कसे आहेत त्याची सुद्धा दृश्य समोर आली आहेत। डोंबिवलीमध्ये भाजपचा मनसेला फटका। प्रकाश भोईर आणि त्यांच्या पत्नी सरोज भोईरांचा भाजपमध्ये प्रवेश झालाय। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे। डोंबिवलीमध्ये भाजपने मनसेला हा एक मोठा धक्का दिलेला आहे। प्रकाश भोईर आणि त्यांच्या पत्नी सरोज भोईर यांचा आता भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलेला आहे। मनसेसाठी हा एक मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे। प्रकाश भोईर आणि सरोज भोईर यांचा भाजपमध्ये आता प्रवेश झालेला आहे, त्याच्यामुळे मनसेसाठी हा एक मोठा धक्का। आणखीन एक महत्त्वाची बातमी, कराडला निवडणुकीमध्ये मोठी दहशत आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। काँग्रेसच्या बाजूने कराडमध्ये वातावरण आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। उद्या मुख्यमंत्री येऊन सगळ्यांना दम देणार, तर आम्ही तुमच्या सोबत आहे असं लोक सांगतायत
असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलेलं आहे. कराडला निवडणुकीमध्ये मोठी दहशत असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांचं म्हणणं आहे. काँग्रेसच्या बाजूनं कराडमध्ये वातावरण असल्याचा विश्वास पृथ्वीराज चव्हाणांना आहे. वातावरण गेल्या 2 दिवसात बदललंय. कुणी काँग्रेसची इतक्या ताकदीनं उमेदवारी या ठिकाणी उभी राहील असं वाटलं नव्हतं. त्यामुळे 2 दिवसातलं वातावरण तुम्ही स्वतः बघितलं असेल. एकदम बदललेलं आहे. आता ही जाहीर सभा झालेली आहे. मला वाटतं की सर्व समाजाचे मला येऊन भेटून सांगतात की मी बाहेर येणार नाही, दहशत आहे फार. उद्या मुख्यमंत्री येऊन दम देणार आहेत सगळ्यांना. तरी म्हटलं आम्ही आहे तुमच्या बरोबर. मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये क्रांती घडल्याशिवाय राहणार.